कल्याणमधील अजमेरा हाईट्स येथे एका मराठी देशमुख कुटुंबावर जो हल्ला आपण पाहिला, तो हल्ला एक प्रकारचा भ्याड हल्ला म्हणता येईल. राजकारणाच्या चष्म्यातून किंवा राजकीय लोक नेते जे म्हणतात की हे परप्रांतीय महाराष्ट्रात येण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये राहून नोकऱ्या कराव्या, त्यांनी त्यांच्या स्टेटमध्ये राहावे, आमच्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या नोकऱ्या हडपायला हे या राज्यात येतात आणि मराठी माणसाच्या नोकऱ्या हडपतात. अशा वेळेस मुंबईमध्ये राहणारा माणूससुद्धा विचार करतो, सामान्य माणूससुद्धा विचार करू शकतो की हे राजकीय लोक जे म्हणतात तेच बरोबर आहे, त्यांचीच भूमिका योग्य आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यामध्येही मोठ्या मोठ्या सिटीमध्ये हे परप्रांतीय लोक येतात, आपला बाळबिस्तारा घेऊन येतात, सहकुटुंब येतात, नोकरीची मागणी करतात, तिथे नोकरी करतात, संरक्षण आपण त्यांना देतो, प्रत्येक गोष्टीमध्ये सहानुभूती करतो, सहायता करतो. आणि हेच लोक मराठी जनतेवर अशा पद्धतीचे हल्ले करतात. अशा वेळेस राजकीय लोक जी भूमिका यांच्या विरोधात मांडतात ती आपल्याला योग्य वाटू लागते. मला तरी वाटते की महाराष्ट्रातील मुंबईसारख्या ठिकाणी अशा नेत्याची किंवा अशा राजकीय पक्षाची गरज आहे, जे पक्ष मराठी लोकांचा, महाराष्ट्राचा मुद्दा धरून ठेवतात, जे लोक मराठी लोकांच्या हितासाठी झटतात, जी लोक, जी पार्टी मराठीचा मुद्दा प्रत्येक ठिकाणी प्रथम मांडते. आणि जेव्हा केव्हा अशा प्रकारचे हल्ले होतात, मराठी अस्मिता दुखावल्या जाते, मराठी लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो, त्यावेळी फक्त आणि फक्त आपल्याला एकच पार्टी दिसते, ती म्हणजे मनसे, माननीय राजसाहेब ठाकरे साहेबांची मनसे. जी मनसे प्रत्येक वेळी मराठी लोकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरते. ती मनसे जेव्हा कोणी अशा प्रकारचे भ्याड हल्ले मराठी माणसावर करते, मराठी माणूस दुखावला जाते, मराठी माणसावर अन्याय करते, त्यावेळी मनसे हा एकमेव पक्ष हा रस्त्यावर उतरून आंदोलन करते. मंडळी, माझ्यासारखे अनेक यूट्यूबर सांगू थकले की नाही पूर्ण महाराष्ट्र, कमीत कमी मुंबई तरी माननीय राजसाहेब ठाकरेंना द्यावी, असा वोटरने नक्कीच विचार करावा, असे माझ्यासारखे कितीतरी यूट्यूबर सांगतात. पण जेव्हा केव्हा लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका येते, महानगरपालिकेच्या, नगरपालिकेच्या निवडणुका येते, त्यावेळी मराठी जनता या नेहमी उभा राहणाऱ्या, सुरक्षेची हमी देणाऱ्या पक्षाला मात्र दूर सारून आपल्याला BJP, काँग्रेस आणि अनेक पक्ष आठवते, त्यांना आपण मत ठोकतो. मनसेसारखी पार्टी काम करते, त्या पार्टीला कमीत कमी त्या शहरापुरतं तरी वोटिंग करावं, त्या शहराने तरी वोटिंग करावं, जेणेकरून मराठी लोकांच्या विरोधात बोलणारा परप्रांतीय कुठलाही व्यक्ती अशा प्रकारचे हल्ले करणार नाही, अशा प्रकारची भूमिका मांडणार नाही, अशा प्रकारची गुंडागर्दी दाखवणार नाही.